नमस्कार मंडळी, तर आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र आदमापूर इथे। चला तर मग दर्शन घेऊया। आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6। गुड मॉर्निंग गाईज। तर आता वाजलेत सकाळचे 5 आणि बाळू मामांची काकड आरती तुम्ही बघू शकता चालू झाली आहे। बाळूमामांची आरती सकाळी 5 ला आणि संध्याकाळी 7 ला होते। मंदिराच्या समोरच्याच हॉटेलमध्ये आम्ही स्टेला आहोत, त्यामुळे इथूनच मी आरतीला उभी राहिली। मम्मी पप्पा फ्रेश होऊन 4:30 लाच मंदिरात गेले। चला तर मग फ्रेश होऊन आपण पण जाऊया दर्शन घ्यायला। बाळूमामांच्या मंदिरात नेहमीच लाखो भक्तांची रेलचेल असते। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा इथून लोक रोज येत असतात। याच मंदिरात बाळूमामांची मूर्ती सुद्धा आहे, बाळूमामांची समाधी आहे। आणि मंदिरामध्ये फोटो काढण्यास, व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे। येस, बाहेरच्या परिसरात तुम्ही फोटोज, व्हिडिओ काढू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता ही सर्व दर्शनाची लाईन आहे। बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 ला कर्नाटकमध्ये अक्लोल या गावात झाला। बाळूमामांनी खूप सारे चमत्कार केलेत। आपण आता ती सिरियल चालू आहे ना बाळूमामाच्या नावाने चांगलं, त्यामध्ये तर किती सारे चमत्कार दाखवले आहेत बाळूमामांचे। माताची पोळी दिसत नाही ना, माताची पोळी बिल घ्यायला मंदिराच्या उजव्या बाजूला वरच्या साईडला अंबिल भेटत होतं, तिकडे आम्ही चाललो आहोत।
पण कसा घेतो थोडा आईला बोलला हे क्या दोन कसं हा चला आलो 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 घेऊन आलो खायला आता इथून आम्ही दर्शन घेऊन मेतकेला जाणार आहोत. तिथे बाळूमामांची गादी आहे आणि एक खांब सुद्धा आहे, तो आम्ही पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा, ही आहे बाळूमामांची गादी. याच गादीवर आपले बाळूमामा बसायचे. खूप सुंदर परिसर आहे हा. तर हाच तो खांब आहे जो बाळूमामांनी स्वतः बसवलेला आहे. असे खांब या जगात दोनच आहेत, एक कैलासात आणि एक बाळूमामांच्या मेतकेमध्ये.